तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार. सबंध महाराष्ट्राचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते. पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आतापर्यंत मी आणि माझ्या कुटुंबियांनी शेकडो फोन कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडिया टॅग्स रिसीव्ह केले. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला, पाठिंबा दिला गेला, समर्थन दिलं गेलं. यामुळे आम्हाला फार बळ मिळालं, समाधान वाटलंय. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते. अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी देखील समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं. छत्रपतींची भूमिका महिलांच्या सन्मानासाठी किती कठोर होती हे आपण सगळे जाणतो आणि ही छत्रपतींची भूमी आहे आणि त्यांचे विचार इथे पुढे चालवले जातील हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिलंय. धन्यवाद. याचबरोबर मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे देखील मनापासून आभार मानते. त्यांनी आज जातीनं लक्ष घातलं आणि अत्यंत निगुतीनं, संवेदनशीलतेनं हा विषय पुढे नेला, मार्गी लावला. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर महाराष्ट्र महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांचे देखील मनापासून आभार. त्यांनी देखील त्वरित यावर कारवाई केली.